मैदानात जाऊया, क्रिकेटच्या रणकंदनात जाऊया, क्रिकेटच्या स्वर्गामध्ये जाऊया आणि जाऊया क्रिकेटच्या मैदानावर. पहिलं षटक घेऊन येतोय सँडी दिवे आणि समोर सामना करण्यासाठी पाहायला मिळेल आपल्याला बॅटिंग मार्कवरती पवन. पहिला बॉल षटकातील पडतोय. सामना स्टार्ट. लेट्स प्ले ऑन. या पट्टीवरती पाहता आपण लिंगवणी संघाला चॅलेंज केलं बॅटिंग मार्क होते आणि त्यासोबत पाहता आपण पहिले षटक करण्यासाठी सँडी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्क होती दाखल झालेला. सुरुवात झाली असताना बॅटिंग मार्क होती पाहायला मिळेल. पहिला बॉल षटकातील पहिला बॉल ठीक पडतोय. आजच्या दिवसामध्ये पाहता आपण 4:28 आणि 3 सेकंदावर बॅटफूट बनवलं इंटू द गॅप मध्ये. चेंडू डीप कव्हर बाउंड लाईनच्या बॉलवरती पाहता आपण यावेळी चांगल्या पद्धतीचा फटका. डीप कव्हर मध्ये चेंडू यावेळी चौकार जातोय. सुरुवात अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. चौकार आलेला 4 धावांनी होईल वाढ. बॉलिंग ट्रॅकवरती पुढील बॉल यावेळेला पाहता आपण बॉलला भिरकावलंय सीमा रेषा पलीकडे. मैदानाच्या आतमध्ये दे माय खोबऱ्याची वाटी वाघाच्या पाठीत घालतो मी काठी. यावेळी सँडी दिवे गोलंदाजी मार्क होते सर. पाहता आपण या बॉलवरती लास्ट जबाब पटका येतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे गेलेला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहिला पण मागील बॉलवरती षटकार. पुढील चेंडू अजून एकदा वाईड यॉर्कवरती ठेवलेला त्या ठिकाणी चेंडू वाईडचा कॉल येतो आणि त्यासोबत पाहतो आपण या चेंडूला नव्याने पेश करावं लागेल. पुढील बॉल षटकातील आपलीच बॉल हवेमध्ये जातोय त्या ठिकाणी पाहतो आपण फिल्डर जाऊन पोहोचतोय. तर या बॉलवरती पाहायला मिळेल कुठल्या प्रकारची धावसंख्या नाही. निर्धाव चेंडू जमा झालेला कॉम्बॉक्स मध्ये. राकेश सर यांचा अकबर या सर आमच्यासोबत जॉईंट होत आहे. आपलं स्वागत कॉम्बॉक्स मध्ये. येणारे पुढील 3 चेंडू पाहायला मिळतील. 11 धावा दापलकावरती आहेत. 11 धावीसोबत सुरुवात पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर षटकार आणि सोबत पवन बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईकला थांबतोय आणि तसेच सोबत तुषार. 2 खेळाडूंवरती जबाबदारी. ओपनिंग मध्ये त्या दिवसामध्ये बॅटिंग लाईन चेंज केलेली पाहायला मिळते. सोबत या बॉल अजून एकदा इनसाइड आउट घेण्याचा प्रयत्न केलेला परंतु वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय. सिंगल मेल वरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12. या आकड्यावर एक शानदार जानदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला भेटते. सँडी बॉलिंग मारतो सज्ज. हा चांगला चेंडू टाकलाय. येतो एक निर्धाव चेंडू. चांगली बॉलिंग मानावं लागेल. जर हा सामना जर नागलवाडी या संघाला जर विजयी व्हायचा असेल तर एक चांगली बॉलिंग मारा. चांगला बॉलिंग करावं लागेल. चांगली फिल्डिंग करावं लागेल. नागलवाडी संघासमोर आव्हान 60 ते 70 धावांचं ठेवलं तर मैदानात आपल्याला नॉकआउट सामना पाहायला मिळेल या 2 संघांमध्ये. कारण टीम लिंगवणी संघाकडे देखील गोलंदाजी चांगला आहे. अशा परीने पाहता आपण षटक समाप्तीचा कॉल मैदानाच्या आत येत असताना पाहायला मिळेल. सुभाषजी थेटे सर यांच्या वतीने पाहता आपण ओव्हर नंबर 1 संपलेलं. 12 धावसंख्या दापलकावरती टीम लिंगवणे या संघाची धावसंख्या लागलेली आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी कॅश प्राइज लागेल पुढील ओव्हरमध्ये. स्पेशल पंच विजयजी भुसार यांच्या वतीने कॅश प्राइज प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. त्यानंतर पाहायला मिळतं पहिले षटक संपलेलं. 12 धावा दापलकावर. वळूया राकेश सर यांच्याकडे. महंत पकडदास महाराज 2025 या स्पर्धेचा अंतिम दिवस. अंतिम दिवसातला हा मेगा सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये लढतोय. वाघा सिंहाची झडप आपल्याला बघायला भेटणार आहे. कोणी कुठं जायचं नाही कारण का 4-5 वाजता मेगा फायनल आपल्याला बघायला भेटणार आहे आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये. तुषार स्ट्राईकला. यावेळेस मोठा फटका खेळायच्या नादात बॅटवरचे चेंडू काय आला नाही. लॉंग ऑनला फील्ड केला. 1 धावावर संतोष राहावं लागेल. 1 धावाने वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावर. 13 धावसंख्या दाफलकावरती जाऊन पोहोचलेली. दुसऱ्या षटकाची सुरुवात तुकाराम बॉलिंग मार्क होती समोर. पवन बॅटिंग मार्क होती सज्ज होतोय. बॅटफूट बनवण्याचा पिते चेंडू कडा घेतोय. त्यावेळेस पाहतो आपण फ्लाय झिपच्या दिशेमधून चेंडू स्क्वेअर थर्ड मॅन मध्ये त्या ठिकाणी अंकल घेतोय. चेंडू सोबत पाहतो आपण दुसरी धाव पूर्ण केली जाते तर 2 धावा मिळतील. 15
या अंकावरती धावा जाऊन पोहोचतोय. चांगली बॉलिंग करतोय नामदेव आपल्या संघासाठी, आपल्या तुकाराम आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. तर त्यांना माहिती आहे हा सामना किती महत्त्वाचा आहे. आता यावेळेस येईल तो पवन. हा लॉफ केलाय, समोरच्या दिशेने येतोय, बघायचा आहे फिल्डर असेल सँडी, अव्वल दर्जाचा फिल्डर. युवा खिलाडी, युवा टॅलेंट नागलवाडीमध्ये भरपूर आहेत. नागलवाडी संघाने पेठ तालुक्यात दबदबा ठेवलाय. सँडी दिवे या खेळाडूचे खूप सारे फॅन्स फॉलोवर्स, तसेच चर्चा जर केली तर लिंगवणी संघाच्या वतीने पवन याही खेळाडूचे फॅन्स फॉलोवर्स वाढताय मैदानात. आणि तसेच पाहतो आपण पेठ तालुक्यामध्ये देखील हवेमध्ये उंचावलेला चेंडू फिल्डर खाली पोहोचतोय, झेल टिपण्याचा प्रयत्न केला जातो. आणि या बॉल सोबत पाहतो आपण झेल ड्रॉप झालेला. एक धाव प्राप्त केली जाईल. एका धावीसोबत जीवनदान मिळतंय. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, जिसका बाल ना हो बाका उसका रक्षक दे आणि दान, देवतारी त्याला कोण मारी. 17 धावा होळ्या राकेश रकडे. निश्चितच एक मोठं जीवनदान मानावं लागेल. आता बघूया ज्या जीवनदानाचं किती सोनं करताय, आपल्या किती धावा बटवताय, किती धावा बनवताय आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. आमचे सन्माननीय विष्णू राधे आप्पा यांचं हार्दिक स्वागत आहे. एक निर्धाव चेंडूवाला मध्ये पंचगिरी मुख्य पंच म्हणून आम्हाला लाभले ते आमचे सन्माननीय सुभाषदादा थेटे. आणि स्क्वेअर लेग पंच म्हणून लाभले ते आम्हाला कैलास घुले. त्यांचं सुद्धा आयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. जाऊया सरांकडे. पुढील बॉल षटकातील पाहतो आपण या बॉलवरती बाउन्स ठेवलेला बॉल. तुकाराम चालाकीने गोलंदाजी करतो आणि त्यासोबत विविधता आहे गोलंदाजी मार्गावरती कॉल येतोय. पंचांचा पाहतो आपण सुभाष सर थेटे यांचा कॉल येते. सर मैदानात ओव्हर नंबर 2 संपलेलं. लिंगवणी संघाची धावसंख्या 17. या अंकावरती पॉवर प्ले संपेल आणि 5 फिल्डर 30 गज सर्कलच्या बाहेर दाखल होतील. निश्चितच गर्दी आता वाढत चालली सर. दुसरा मेगा सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये दोन ओव्हर नंतर 17 धावा दाखल कवरती. वन्स अगेन सँडी. प्रत्येक विकेटसाठी कॅश प्राइज मिस्टर विजय भुसार यांच्या वतीने 100 रुपयाचं सँडीसाठी लागतंय. की पट्टीवरती पाहतो आपण पहिला चेंडू षटकामधील पडतोय. राऊंड द विकेटचा मारा. ओहो, या वेळेला पाहतो आपण क्रिकेटचा ब्रह्मास्त्र हुकला तो संपला. विकेट नंबर 1 लिंगवणी संघाला सर्वात मोठा हादरा. चला हे चमचमीत फुलं बुके आणलंय आमचे राधे आप्पा थेटे यांच्याकडनं. त्यांचं सुद्धा आयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत. सँडी नादात बघायचा पंचांचा काय इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव जॉईंट होईल स्कोरबोर्डला. स्कोरबोर्ड पुढे सरसवेल 18 धावांवर. केली जाते. वाईडिश डीप मिडॉनच्या दिशेमध्ये चेंडू जाऊन थांबतोय. त्या ठिकाणी पाहतो आपण सिंगल घेण्यामध्ये यशस्वी होत आहे. जबाबदारी वाढेल. पवन या खेळाडूवरती जबाबदारी वाढेल. अजूनही पाहिलं तर धावसंख्या बनतील येणाऱ्या पुढील 3 ओव्हरमध्ये, कारण सँडीचे 2 ओव्हर संपतील आणि त्यानंतर चान्स मिळेल. परंतु अजूनही गोलंदाजी चांगली आहे टीम नागलेवाडी संघाकडे, कारण सचिन असेल मैदानात चांगली गोलंदाजी आहे. बॉल हवेमध्ये फिल्डर दूरवरती राहतोय. लॉंग लेग मध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय. त्या ठिकाणी पाहतो आपण अडवण्याचा प्रयत्न दूरवरती राहील. चेंडू सीमारेच्या पलीकडे जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
चला चेंडू मैदानात एक दणदणीत सनसनीत चौकार आला. या चौकाराच्या मदतीने वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावर. एक गडी बाद. 3 विकेटसाठी कॅश प्राइज येतोय 501 रुपयाच्या सँडीसाठी. नाव कळवा आपलं. गंगापूरचे मासेवाले यांच्या वतीने पाहतो आपण सुखदेवजी दिवे साहेब गंगापूरचे मासेवाले यांच्या वतीने लगातार 3 विकेट सँडीसाठी 501 रुपयाचे कॅश प्राइज जमा आहेत. कॅश प्राइज आमच्याकडे. बॉलिंग ट्रॅकवरती पुढील बॉल षटकातील राऊंड द विकेटचा मारा पाहतो आपण. या बॉलला सिंगल घेण्याचा प्रयत्न ठेवला जातोय. चेंडू पकडण्याचा प्रयत्न. चेंडू सुटतोय मिडॉनच्या दिशेमध्ये. एक धाव घेतली जाते. एका धावीसोबत होते वाढ. उरलेला एक चेंडू अजून शिल्लक. ऐकूया राकेश सर यांना. गणेश बॅटिंग मार्कवर. चला सुखदेव साहेबांकडनं आम्हाला नगद पारितोषिक जमा झाले सँडीसाठी. सलग 3 लगातार विकेट घेतल्यानंतर चला युवा नेते सोनू भाऊ बेंडकुळे आले. यांचं आयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत. शॉट फसलाय बघायचा आहे. सुंदर झेल. अविनाश पाटील यांचा मंत फकरदास महाराज 2025 या स्पर्धेचा अंतिम दिवस. अंतिम दिवसातली 2 नंबरची मेगा सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये लढते. वाघा सियाची झडप आपल्याला बघायला भेटेल. वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 आकड्यावर. काय जबरदस्त बॉलिंग माराय नागलवाडी करून. सँडीचा स्पेल संपलाय आता. या 12 चेंडूंमध्ये किती धावा घेतील पवन सनी बघायचं आहे. कारण का स्कोरबोर्ड रन बॉल चालू आहे. तुम्हाला गेअर बदलावं लागतील. एक सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल जर नागलवाडी सारखा भलाडा संघ यावेळी चेंडू हवेत विरकावलाय. बघायचंय पंचांचा इशारा काय येतोय. पंचांचा इशारा काय येतोय. खणखणीत षटका. बॅटमधून मी म्हटलोय पवनवरती जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीसोबत खेळतोय देखील मैदानात. एकीकडे धावा घेण्याची जिम्मेदारी तर दुसरीकडे विकेट टिकवण्याची जबाबदारी. अशा पद्धतीने जरूर धावा आल्या पहिल्या बॉलवरती माहिती आहे. यासोबत सिंगल काढणं गरजेचं राहील. टीम लिंगवणी संघाला तर सिंगल मिळते. या सिंगल सोबत होते वाढ धावफलकावरती 31 31 अंकावरती धावा. टोटल स्कोर जार पोहोचतोय 31 धावीसोबत चौथ्या षटकाचा खेळ सुरू झालाय. अजून एक ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. मैदानात चांगल्या पद्धतीने डिपेंड करतील आणि त्यासोबत मैदानात येणारे पुढील 2 षटक मोठ्या संख्येने धावसंख्या घेण्याचा प्रयत्न राहील. वायडिशच्या दिशेमध्ये पेश करण्याचा प्रयत्न. परंतु पाहता आपण लॉंगॉनच्या दिशेमध्ये चेंडू येतोय. त्या ठिकाणी सँडी चर्चा होईल अजूनही. फिल्डिंग असेल, गोलंदाजी असेल आणि सोबत बॅटिंग असेल. या खेळाडूचे फॅन्स फॉलोअर्स भरपूर संख्येने वाढत आहे. नुकतीच पार पडलेली स्पर्धा कुंभाळी चषक पेठ तालुक्यात अगदी भरपूर सारे फॅन्स सोबत पाहतो आपण पपन. याही खेळाडूची चर्चा होती. आपण सातत्याने करतोय चर्चा. पपनवरती जबाबदारी तर आहे आणि त्या जबाबदारीचा आपलीच पूर्णपणे मैदानाच्या आद्य मैदानात यूज करावा लागेल. धावसंख्येत वाढ नाही. 32 धावा धावफलकावर. वळूया राकेश सरकडे. अंबिका प्रसाद गॅरेजचे संचालक आकाशभाऊ शिवले यांचं आयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत. लॉंग ऑफच्या वरतून येतो शानदार दमदार षटकार. या षटकाराच्या मदतीने वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 या आकड्यावर. पवन एक अष्टपैलू खेळाडू, एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये सतत तो आपल्यावर जिम्मेदारी घेतोय. पहिला मोठा विकेट पडला होता. बघूया काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या पहिल्या चेंडूवर शानदार लॉंग ऑफच्या वरून षटकार आला. हा बॅटवर चेंडू काय आला नाही. मिड विकेट. फिल्डर असेल, प्रोटेक्शन असेल, एक चांगली फिल्डिंग मानावं लागेल. एक धावावर थांबावं लागेल. जाऊया दीपक सर.
सिंगल प्राप्त केलेली पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 4 होते समाप्त. 4 षटकानंतर लिंगवणी संघाची धावसंख्या 39 अंकावरती आहे. 39 धावीसोबत येणारे 12 चेंडू शिल्लक उरलेले बाकी आहेत. यावेळेस डीप डेथ ओव्हर सुरू होत आहे मैदानाच्या आतमध्ये. तर 39 धावा दाफलकावरती आहेत. उरलेल्या 12 चेंडू चक्के शिल्लक उरलेला बाकी पाहायला मिळेल. तसेच पाहतो आपण या स्पर्धेचं प्राईजकडे वळूया आपण. तसेच पाहतो आपण स्पर्धेला मोठं सहकार्य महंत पकडदास महाराज चषक गिरणारे 2025चा हंगाम. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 51,000 रुपयाचं कॅश प्राईज आदरणीय कश्यप पातेटे युवा नेते यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत आहे. आदरणीय विनाशजी कसबे ग्रामपंचायत सदस्य वाडगाव यांच्या वतीने पाहता आपण प्रथम पारितोषिक. द्वितीय पारितोषिक विष्णूजी थेटे केशवजी शिंदे यांच्या वतीने पाहता आपण दुसऱ्या क्रमांकाची कॅश प्राईज. तसेच पाहतो आपण भगवानजी गभाले सरपंच जलालपूर युवा नेते सोनूजी बेंडकोळी यांच्या वतीने तृतीय क्रमांकाची कॅश प्राईज. चतुर्थ पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं विष्णुपंत तात्या महेशजुरी नाशिक जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने पाहता आपण हे बक्षीस. मास्कडे वळूया पाहता आपण पुढील चेंडू जरी चर्चा होईल स्पर्धेबद्दल. पुढील बॉल हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग स्टॉपला पळतोय मागे. डेथ ओव्हर सुरू झालाय आणि त्याचसोबत मैदानात हाणामारी देखील सुरू झालेली पाहायला मिळेल. चला प्रत्येक एक विकेटसाठी 201 रुपयाचं पारितोषिक असेल. सुकाभाऊ दिवे माशावाले गंगापूर गावातले आणि स्वागत केले. पंचांचा इशारा येतोय षटकार 6. लाजवाब स्ट्रोक पवनच्या बॅटमधून पाहायला मिळतो. 49 धावत वाढ झालेली पाहायला मिळेल. मी म्हटलो की डेट ओव्हर मध्ये तुम्हाला असे बॅटिंग करावी लागेल तर कुठे 70 प्लस धावसंख्या बनेल आणि ती क्षमता आहे पवनकडे. ती क्षमता व्यक्त करतोय मैदानात. अजून एकदा पाहत आपण हुक करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये लॉंग लेगच्या डोक्यावरून चेंडू सुसाट निघून जातोय. गरजतोय धावा मारतोय 4 धावा. या 4 धावीसोबत वाढ 53. चांगला बॉलर आहे त्याला पनिशमेंट केलं. यावेळेस फुलटच चेंडू येतोय बघायचंय. फाईन लेगच्या दिशेने येतोय एक शानदार जानदार चौकार. पंचांचा इशारा तर फिल्डर मध्ये बॉल पाहायला मिळेल तर 5 धावींनी होईल वाढ दापलकावर. पहिला बिमर नो बॉलचा रूल चर्चा करूया आपण या बॉलवरती. जेव्हा नो बॉल टाकतो तेव्हा मात्र पहिला बिमर टाकाल तुम्ही तेव्हा तुम्हाला माफी असेल. परंतु दुसरा बिमर टाकला तर गोलंदाज चेंज केला जातो आणि त्याचसोबत नो बॉलवरती तुम्हाला फिल्डिंग चेंज करता येणार नाही. महत्वाचा रूल आहे. आणि त्यासोबत पाहता आपण गोलंदाजी मार्क होते पुढील चेंडू षटकामधील. 5 धाब्यांनी झालेली वाढ पाहायला मिळते. टोटल स्कोर 58 या अंकावरती धावा जाऊन पोहोचताय. येणारे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत षटकामधील. पुढील बॉल षटकातील अजून एकदा राऊंड द विकेट. मोठ्या पटकेला ट्राय केलेला कॉल येतोय पंचांचा. त्या ठिकाणी पाहता आपण ऑफिशियल पंच सुभाषजी तेटे सर यांच्या वतीने कॉल आलेला वाईड चेंडू आणि या वाईड सोबत होते वाढ दाफलकावरती येणारे 3 चेंडू. धावा बनतील मोठ्या संख्येने. काय म्हणाल राकेश सर? राकेश सर काही क्षणात आमच्यासोबत जोडली जातील. पुढील बॉल षटकातील पाहता आपण उंच पटका खेळण्याचा प्रयत्न केलेला बॉल हवेमध्ये सांडी पोहोचू शकणार नाही. त्या ठिकाणी एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चेंडूवरती ठेवला असताना डायरेक्टली थ्रो होतोय आणि त्यासोबत ते घाई संकटात नाही. स्वतःच्या पायावरती दोंडा लाखाचे राख होत आहे. त्या ठिकाणी पाहता आपण बिग विकेट सोन्याचा मासा स्वतःच्या पायावरती दोंडा मारतोय पवन. सुकाभाऊ
दिवे यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक होतं विकेटसाठी. या सँडी दिवे यांनी अतिशय जबरदस्त थ्रो मारला, त्यासाठी आमचे सुकाऊ दिवे यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक आले. मॅच झाल्यानंतर त्यांना आपल्या टॉस का बॉस या मंचासमोर तुमच्या स्वतःच्या हाताने देता येईल ही विनंती असेल. जाऊया. 3 षटकाराला 3 विकेटसाठी 501 रुपये जमा आहे. जो पण 3 विकेट घेईल लगातार. चेंडू बाकी आहेत. ह्या षटकातला एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती. चला 3 षटकाराला लगातार 1000 रुपयाचं नगद पारितोषिक आहे सोनूभाऊ बेंडकुळे यांच्याकडनं. युवा नेते, युवा दिलो की धडकन, युवा दिलो का तावीज, आमचे सोनूभाऊ बेंडकुळे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. 2 चेंडू बाकी असतील या षटकातले. बघूया किती फायदा उचलतो या 2 चेंडूचा. गुलाब 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 आमच्या आपण या ठिकाणी आणून ठेवले गुलाब. जाऊया आमचे सर दीपक सर यांच्याकडं. गुलाब बॅटिंग मार्क होते आहे सोबत पाहता आपण जिम्मेदारी तर होती पवनवरती, परंतु धावसंख्या लढण्यायोग्य बनवलेली असं म्हणेल मैदानात, कारण 61 धावसंख्या लढण्यासाठी खूप आहेत. येणाऱ्या पुढील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक उरलेला पाहायला मिळतो. कॅश प्राइस देखील मोठ्याने लागत आहे. अजूनही फायनल मॅच मध्ये आपल्याला बक्षिसांचा वर्षाव पाहायला मिळेल. व्रत घेतले सेवेचे, अश्रू पुसता यावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. उरलेला अंतिम चेंडू यावेळीचा बीट होता, मागे सरकता, बॅटबॉलचा संपर्क नाही मोठाने. धाव चेंडू जमा झालेला ओव्हर नंबर पाहायला मिळेल 5 षटक समाप्त, 61 धावा दाफलकावर. उरलेल्या 6 चेंडूचा खेळ पाहायला मिळतोय मैदानात. तर पहिल्यांदा खेळ आपल्याला पाहायला मिळतो, त्यासोबत 61 धावा जोडण्यामध्ये यशस्वी झाले असताना पाहायला मिळत आहे. देऊया डीजेला चान्स असो मधुर संगीत. सन्मान्य सोनूभाऊ बेंडकुळे यांच्याकडून 3000 रुपयाचं नगद पारितोषिक आहे मित्रांनो. या आमचे सन्मान्य सोनूभाऊ बेंडकुळे युवा नेते यांच्याकडनं 3000 रुपयाचं नगद पारितोषिक असणार आहेत. लागा सलग 3 षटकार. कोणता बॅट्समन मारतोय हे बघायचे. 3000 रुपयाचा नगद पारितोषिक आपल्याला दिला जाईल. वरती धावसंख्या जाऊन पोहोचली 61 वर. शेवटचं षटक घेऊन आलाय सचिन उर्फ केने. सनी स्टेप आउट. यावेळेस बॅटवर काय चेंडू आला नाही. धावबाद होण्याची संधी होते. बघा धावबाद होतोय. तर पळाला असता तर निश्चित रूपात धाव पूर्ण केली असते. सुंदर असं गाणं वाजवलंय आमच्या डीजे वाले कृष्णा ऑपरेटर आहेत. असं अर्ध्या रात्रीला सोडून जायचं नाही. जर अर्ध्या रात्रीला सोडून जर गेलं काय घडतं आमच्या आप्पाला माहिती आहे. डीजेचे संचालक आमचे राम थेटे आणि राज थेटे यांचं सुद्धा आयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत. आणि यावेळेस बेस्ट फिल्डर म्हणून टुर्नामेंटचा त्याच्याकडनं त्यांनी सांगितलं होतं की स्लॉग ओव्हरमध्ये हाणामारीचे षटक असतात आणि चांगली ओव्हर डॉट जर टाकला तर चांगली ओव्हर मारल्या जाते. आणि आमचे सन्मान्य अनिल थेटे आणि सन्मान्य अविजी कसबे यांचं सुद्धा आयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत. संजीव बाबा थेटे यांचं सुद्धा आयोजकाचे मुख्य पाय
66 धावा फलकावरती टोटल स्कोर जाऊन पोचलेला पाहायला मिळतो. येणारे पुढील 2 चेंडूचे खेळ शिल्लक उरलेला बाकी. मी म्हटलं होतं की 70 धावा बनतील असं वाटतंय मैदानाच्या अवधी. 70 धावे सलगचे लढणे योग्य असेल टीम लिंगवणी संघाकडे. अजून एकदा पाहता आपण सिंगल प्राप्त केलेली सिंगल घेतली जात असताना मैदानाच्या अवधी पाहायला मिळेल. सिंगल मध्ये होते वाढ. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची दिली नद्यांनी समर्थता इथे बलिदानाची. पहाड डोंगर सांगत येते अजिंक्यता स्वराज्याची. जगदंबेचा पालवी ते लढवय्याचा सदासरी. रणबंदीची जात आमची कोणम्मा भयभीत करी. स्वतःवर लढावलं गेले त्यासोबत पाहता आपण धावा बनवण्याचा पराक्रम चांगला ठेवला टीम लिंगवणी संघाने. हवेमध्ये गेलेला बॉल फिल्डर खाली पोहोचेल का त्या ठिकाणी पाहता आपण एकदा पुन्हा ट्राय अँगल तयार होतो आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ठेवला असताना दुसरी धाव देखील पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होत आहे. मी म्हटलं होतो की 70 धावा बनतील. 69 धावा झाल्या आहेत आणि 70 धावींचं ठेवलेले टार्गेट पाहायला मिळेल टीम नागलवाडी या संघासमोर. पहिल्या इनिंगचा खेळ होतो समाप्त. 69 धावा बनवण्यामध्ये यशस्वी होतात टीम लिंगवणेकर आणि 70 धावींचं ठेवलेलं टार्गेट पाहायला मिळतं टीम नागलवाडी या संघासमोर. तृतीय पारितोषिक लाभलेला आदरणीय सोनुभाऊ बेंडकोळ युवा नेते यांचं आगमन आहे व्यासपीठावरती उपस्थित असताना मोलाचं सहकार्य स्पर्धेला मोठं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रभाते मनी राम चिंते जावा वय करे धुवाधार बॅट्समन म्हणून ओळखे त्या सँडीचे यावेळेस फॉलो केलं. जोरदार अपील झाले. पंचांचा इशारा येतोय वाईट. पंचांवर तुम्ही दबाव नाही टाकू शकत कारण का त्या पंचांना 450वी मॅचचा अनुभव आहे याच मैदानावर. शे 450वे बाचीचा अनुभव म्हणून ते पंच लाभलेत आम्हाला. सुभाष दादा थेटे बघायचंय. सँडी अतिशय धुवाधार बॅट्समन. एक मोठा धावांचा डोंगराचा पाठलाग करताना सुरुवात चांगली केली. षटकाराने यावेळेस फॉलो केला. टर्न होईल जाईल गली मधून. फिल्डर असेल गचाळ क्षेत्ररक्षण फंबल होतंय. धावबाद होण्याची संधी असेल. चांगला थ्रो आला नाही तर सुनीलच्या पारीचा अंत असता. कॉलिंग मध्ये थोडीशी हडबडाट होती. बघायचंय एक कॉलिंगवर ध्यान द्यायचं. आईस्क्रीमवाले चाचा या ठिकाणी आले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. जाऊया दीपक सरांकडे. थँक्यू सर. मैदानात धावसंख्येत वाढ झालेली 9 अंकावरती टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय. मैदानात अजूनही धावा डिफेंड करण्यासाठी प्रयत्न चालू आहे टीम लिंगवणी संघाचा आणि त्यासोबत एका दिशेमधून पाहता आपण टीम नागलवाडी संघाचा टायगर लढतोय मैदानात. सँडी लाजबाब एफर्ट्स त्या ठिकाणी पाहता आपण फिल्डिंग करण्याचा चांगला नजारा पाहायला मिळतोय. चेंडू पळतोय लॉंग लेग एरियामध्ये. त्या ठिकाणी दुसरी धाव देखील पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होत आहे. तर 2 धावा या बॉलवरती केलं जात आहे पूर्ण 2 धावीने. अजून एकदा बाद होईल फलकावर. आदरणीय आबाजी गुलेसाहेब यांचं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय व्यासपीठावर. या आपलं हार्दिक स्वागत. आपलं पाऊल पडतंय व्यासपीठावरती. कुणाचं येणं हे येणं नाही तर कुणाच्या तरी काळजावरती सुंदर कोरलेलं लेणं आहे. स्वागत मैदानाच्या आत दे नाही पाहिले सोडून आणि पहिली माणसं घडलेली या मातीतून उगून मेघांपर्यंत पोहोचलेली सर्व आयोजक कमिटी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यासोबत पाहिले तर सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळतो उपस्थित. सांडी बरसतोय अजून एकदा. लांब लाकुडोली साल ताटकना दणगट पाठ उभेच कसे बाबूळ झाड सिंधू सीमारेचा पाठ. नागलवाडी या वादळाला कसं थांबवतील सर. याच्या समोर कसा प्लॅन कसा ट्रॅप रचतील हे बघणं गरजेचं असेल कारण की ही विकेट खूप महत्वाची विकेट आहे आणि त्यासोबत प्लॅनिंग आहे लिंगवणी संघाचा. अद्याप पाहता पण हात मोकळे करतोय सांडी. पूर्णपणे पहिल्या ओव्हरमध्ये सेट झालेला पाहायला मिळेल कारण लाजबाब सुरुवात. 4 धावा आहेत. रिव्हर्स स्वीप आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबत 4 धावा येतील. 4 अंकांनी होईल वाढ फलकावरती. टोटल स्कोर आकडेवारी आपल्याला पाहायला मिळते. बॉल घ्यायचा आहे तर 4 धावीसोबत अजून एक झालेली वाढ. शिल्लक 21 धावा फलकावरती. 21 धावीसोबत येणारा अंतिम बॉल या षटकामधील शिल्लक उरलेला पाहायला मिळेल. 70 धावा लढण्यासाठी योग्य आहेत. त्यासाठी तुम्हाला अजूनही मैदानात चांगला पराकष्टांचा लोड घ्यावा लागेल टीम लिंगवणी. सांडी हे वादळ समोर. उलटॉस सावेमध्ये बॉलला भिरकावून दिलंय सीमारेषा पार. येतोय खणखणीत षटकार.
अभिनंदन असेल तुमचं पण सहकार्य केल्याबद्दल. माऊली संदीप तेटे जिथं कुठं असाल त्यांनी मंचावर यायचंय. काय लाजवाब बॅटिंग दाखवली सँडीने. मनगटाचा केला होता वापर. येतोय हवाई सफर सँडीच्या बॅटमधनं. यावेळेस अजून एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. सुनील एक धुवाधार बॅट्समन. ही सलामीची जोडी म्हटली ना सर तर अतिशय नावाजलेली आहे. जरूर पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये पाहतो आपण नागलवाडी या संघाची चर्चा. आणि सोबत सुनील हा देखील चांगला फलंदाज आहे. स्टार आहे आणि स्टार ठरलाय. त्यावेळेस पहिल्या बॉलवरती लेग ग्लान्स घेण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नाही. वाईड मिळतोय. रूल क्रमांक 22 त्या ठिकाणी लागू होईल. क्रिकेट टक्क्यातील महत्वाचा रूल. लेग स्टिकच्या बाहेर खेळाडू कक्षा बाहेर म्हणजेच वाईड. 27 अंकावरती वाढ. तुषार अतिशय चांगला बॉलर आहेत. ऑलराऊंडरची भूमिकेमध्ये आपल्या संघामध्ये खेळत राहतो. यावेळेस लॉफ केलाय. या ठिकाणी फिल्डर असेल. अठ्ठावीस धावा. एक निर्धाव चेंडू टाकण्यात आलाय. चांगली बॉलिंग करतोय तुषार आपल्या संघासाठी. समोर एकदम धुवाधार बॅट्समन सुनील यावेळेस खोदून काढलाय. लॉंग ऑनच्या दिशेला येतोय. गॅप मध्ये चेंडू येतोय. सरळ येतोय. सनसनीत चौकार. 4 डीजे. सुनीलच्या बॅटमधून खेळपट्टीवरती पुढील चेंडू. लेग कटचा वापर करण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू पडतोय आणि त्यासोबत वाईडिश लॉंग ऑफ बाउंड लाईन क्लिअर करणारा हा चौकार. 4 धावा अजून एकदा सुनीलच्या बॅटमधून सुटतोय चेंडू. 4 धावेसाठी 4 अंकांनी होते वाढ धापलकावर. अजून एकदा 36 अंकावरती धावसंख्येत वाढ होईल. 27 बॉल अजूनही मैदानात शिल्लक आहेत आणि त्या 27 बॉलवरती पाहतो आपण मैदानात 36 धावा पाहिजेत. 34 धावा पाहिजेत. एक चौकार जर मारला तर सुकाभाऊ दिवे यांच्याकडनं 101 रुपयाचं नगद पारितोषिक आहे. बघू शकताय महंत फकरदास महाराज 2025 ही मानाची स्पर्धा यावेळेस फुल केलाय. खाली क्षेत्रामध्ये बघायचं येतोय शानदार जानदार दमदार. थैंक यू सो मच डीजे. डीजेला गाणं देखील लाजवाब वासे गौतमी पाटीलचं. सबसे कातिल गौतमी पाटील. पाटील बुवा राम राम. मिसी कसे लांब लांब. पाटील बुवा धोत्रात पाय. अडकली गाय तर फटका खाय. अजून एकदा पाहता आपण या बॉलला सिंगल मध्ये कन्वर्ट करतात तर सिंगल मिळतंय. डीजेला सुभद्र संगीत वाजतंय. पुढील गाणे देखील वाजेल डीजेला. आता एकच फक्त बैलगाडा शर्यत. डीजेवाला हे गाणे वाजेल डीजेला. धावसंख्येत झालेली वाढ ऐकूया मिस्टर राकेश सर यांना. हा जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये कामगिरी. एक चांगली पार्टनरशिप होते मैदानाच्या आतमध्ये. नागलवाडीच्या वतीने सलामी जोडी एक चांगला संघर्ष करताय. कारण प्रत्येक मॅच त्यांना माहिती आहे किती महत्वाची. हा मेगा सेमीफायनल खेळायच्या नादामध्ये मानाची टुर्नामेंट मानल्या जाते. गिरनारा नगरीमधली महंत फकरदास महाराज 2025 या स्पर्धेचा अंतिम दिवस. अंतिम दिवसातला हा दुसरा मेगा सेमीफायनल. मैदानाच्या आतमध्ये विडंत वाघा सियाची झडप बघायला भेटते. लिमगावणे वर्सेस नागलवाडी. सुनील यावेळेस निर्धाव चेंडू टाकलाय. चांगली बॉलिंग करतोय गणेश आपल्या संघासाठी. गणेशला माहिती आहे आता मात्र सामना जर आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर एक बॉलिंगचा चांगला मारा करावा लागेल. समोर भलाडे बॅट्समन नावाजलेले बॅट्समन स्टार उभरते स्टार ग्रामीण पट्ट्यामधले सुनील. हा यावेळेस परत एकदा कशाचा रिव्ह्यू आहे. वाईटचा रिव्ह्यू घेतलाय. बघायचंय पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय बॅट्समन गणेशने. प्लीज एकदा व्हाईट बॉल तिसऱ्या पंचांकडे टीव्ही अंपायरकडे कॉल केलाय. व्हाईट बॉल चेक करण्यासाठी
कॉल येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू डिसमिस होतोय टीम नांगलवाडी संघाचा. त्या ठिकाणी पाहतो आपण फेअर डिलिव्हरी कॉल आलेला पाहायला मिळतोय. त्यांचा रिव्ह्यू संपलाय. आता जर रिव्ह्यू घेता येणार नाही कारण पंचांच्या निर्णयावर तुम्हाला ठाम राहावं लागेल. टीम नागलवाडी युअर रिव्ह्यू इज ओव्हर. कारण पाहिलं आपण रिव्ह्यू सक्सेस झाला तर तुमच्याकडे रिव्ह्यू असतं, परंतु लाजवाब लांब लाकडोली साल ताटकना दणगट पाठ. बॉलरला शूज देण्यात आले ब्रँडेड कंपनीचे, ते मारुती डोनर. सुखदेवजी दिवे साहेब गंगापूरच्या मासेवाले यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज नागेलवाडी या दोन खेळाडूंनी मॅच जिंकून दिली तर कॅश प्राइज लागले जाते. सुखदेवजी दिवे साहेब यांच्या वतीने 501 रुपयाचं कॅश प्राइज लागतंय. तसेच मॅन ऑफ द सिरीज म्हणून एक चमचमीत सायकल दिली आमचे चैतन भाऊ गांगुर्डे, मॅन फ्रॉम जलालपूर. आणि एक चमचमीत ब्रँडेड कंपनीची बॅट म्हणून ती दिली. मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समन म्हणून ती बॅट दिली तीस नितीन जाधव. यावेळेस घुटना टेक शॉट फाईन लेग थर्डमॅनच्या दिशेने एक धाव येईल. या एक धावने वाढती धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 50 तोला. 50 धावांवर पोहोचलंय. 19 बोलात 20 रन बॉल. तर सँडी दिवे या खेळाडूंनी षटकार मारल्यास 200 रुपयाचे कॅश प्राइज सुखदेवजी दिवे गंगापूरचे मासेवाले यांच्या वतीने पाहतो आपण कॅश प्राइज लागते. आणि या दोन खेळाडूंनी सामना जिंकून दिल्यास 501 रुपयाचे कॅश प्राइज सुखदेवजी दिवे साहेब गंगापूरचे मासेवाले यांच्या वतीने पाहतो आपण. बॉल हवेमध्ये फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू 60 निघून जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर लगातो सिक्सर. चौका. आज जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते मित्रांनो. बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. काय जबरदस्त बॅटिंग. पूर्ण स्पर्धेमध्ये ही जोडीने आपला दमखम दाखवलाय. मॅन ऑफ द सिरीज साठी ही दोघही जोडी असतील. आयोजन समिती पुन्हा स्कोर बोर्ड काढून कोण ठरेल मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ते बघतील. काही वेळ बाकी आहे मेगा फायनल साठी. तर राखी सर चर्चा जर केली तर सँडी दिवे भरपूर साऱ्या मॅन ऑफ द सिरीज पटकवलेल्या या खेळाडूंनी. आणि त्यातीलच सँडी दिवेच्या बरोबरीने देखील पाहतो आपण सुनील हाही खेळाडू मॅन ऑफ द सिरीजचा भरपूर ठिकाणी दावेदार ठरलाय. तर नक्कीच हे दोन खेळाडू मॅन ऑफ द सिरीज मध्ये आहेत. आणि तसेच नायकवाडी संघाच्या वतीने देखील आपण पाहतोय गोटीराम असेल योगेश असेल दोन खेळाडू मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये असं वाटतं आम्हाला. बॉल समोर स्टेट ड्राईव्ह सिंगल 18 मध्ये 16 हवे आहेत. तसेच एक धाव घेतली जाते 17 मध्ये 15. ऐकूया राकेश सरांना. निश्चितच 5-6 जण मॅन ऑफ द सिरीज मध्ये आहेत. योगेश गोटुए ही सलामीची जोडी. आता कोणता फिल्डर सरस ठरतोय हे बघायचंय आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी. बेस्ट बॉलर सुद्धा शूज दिलेत त्यांनी. त्याच्यामध्ये सुद्धा सँडी, गणेश, सुनील यांची नावं असतील. चांगला खेळ करता आणि त्यासोबत जिंकण्यासाठी 16 बॉलमध्ये 15 धावे चोरलेलं बाण. सँडी बरसेल का अजून एकदा मैदानाच्या आत दबदबा ठेवला मागील बॉलवरती लाजवाब फटकेबाजी. आणि त्यासोबत अजून एकदा पाहतो आपण या बॉलला आवाज तर आलाय आणि त्या आवाजासोबत विकेट किपरच्या हातामध्ये सोन्याचा मासा गळाला. विकेटच्या पाठीमागे अतिशय अव्वल दर्जाची कॅच पकडली गेली. पहिला गडी बाद. चांगली पार्टनरशिप ब्रेक केली ती तुषारने. अजूनही धावा लागतील. 15 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. समीकरण बॉलर रन 15 चेंडूत 15 धावा. फिल्डिंगमध्ये बदलाव करताना तुषार दिसतोय आपल्याला.
मॅच बदलते मैदानात अजूनही खेळ अशा पद्धतीची गोलंदाजी झाली तरी मॅच बदलेल. कारण जोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही लढत नाही तोपर्यंत मॅच तुमच्या हाती येत नाही. त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. संघर्ष या शब्दाला महत्व नाही तर संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला महत्व आहे. या पट्टीवरती 15 धाव पाहिजे आहेत आणि याच 15 चेंडूमध्ये पाहता आपण उरलेले हे समीकरण. या पट्टीवरती तुकाराम बॅटिंग मार्कोती दाखवलं तो ऑन साईडला मोठा पटकेला ट्राय केलेला बॅट मोजा संपर्क नाही. मोठ्याने सिंगल घेतले जाते शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये तर सिंगल मेल. 14 बॉल 14 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. चला यावेळेस एक धुवाधार बॅट्समन सुनील काय बॅटिंग करतोय. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटली. हा यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने गणेश चांगली फिल्डिंग मानावं लागेल. एक धावावर थांबावं लागेल. एक धावाने वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 चेंडू 13 धावा. काय बॉलर रन चालू आहे. दोन्ही बॅट्समनला माहिती आहे मोठे शॉट खेळायची आवश्यकता नाहीये. रन बॉल आपल्याला रन काढायचे तर टॅप करून सिंगल डबल मध्येच कन्वर्ट करून ह्या धावा पूर्ण केल्या जातील. कोणताही जोखीम भरा शॉट खेळायचा नाही. यावेळेस मारना का चाहते थे गेंद कही और गई. तुकाराम षटक संपलंय. षटक संपण्याची गोष्ट होती. 12 चेंडू 13 धावा. बघूया समीकरण अतिशय चांगलं बनतंय. बारा बॉलमध्ये 13 धावींचं उरलेलं भान पाहायला मिळते. समोर बॅटिंग मार्कोती सुनील सज्ज होतोय त्या पट्टीवर. येणारा पहिला चेंडू षटकामधील डाऊन द स्टंप खाली ठेवलेला बॉल बॅट बॉलचा संपर्क नाही. मोठ्या निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळेल. ठेव पंखांवरती विश्वास घे भरारी जोकात. विश्वास पर दुनिया काम स्वामी विवेकानंदाने म्हटलंय. जितना बड़ा संघर्ष होगा उतनी ही शानदार जीत होगी. जिंदगी जीने का मजा तब आता है जब जिंदगी में इश्क हो और खेल खेलने का मजा तब आता है जब खेलने में हारने का रिस्क हो. 11 बॉलमध्ये अजूनही 13 धावा जिंकण्यासाठी पाहिजे असताना पाहायला मिळत आहे. मुळ्या राकेश सरांकडे निश्चितच सर आपण जे वाक्य बोललोय ते अहो लाजवाब बॉलिंग. वय वर्ष 17. बघू शकता मैदानाच्या आतमध्ये गणेश अव्वल दर्जाची बॉलिंग करतोय. समोर बॅट्समन एक नावाजलेला बॅट्समन म्हणून सुनील त्याला लगातार 2 चेंडू निर्धाव टाकले. आता मात्र 10 चेंडू 13 धावांची आवश्यकता विजयासाठी नागलवाडी या संघाला. सुनील स्ट्राईकला हो कोपर्यंत बकरे की माँ दुआ मांगेगी. लांब लाकडोली साल ताटकना दणगट पाठ टुबेचं कसे बाबू झाड वारा खात आणि गारा खात चेंडूला पाठवलंय. वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार. सुनील हरगिज झुकेगा नाही. या पट्टीवरती पुढील चेंडू षटकातील अजून एकदा गेट 1 बाय 1 प्री बॉलला बिरकवलंय सीमारेच्या पार. पण मैदानात आकाशाची सीमा नाही पृथ्वीचा तोल नाही साधूची कोणती जात नाही. सुनील फसाळे याही खेळाडूचा तोल नाही मोल नाही चमकतोय नागलवाडीचा हा हिरा. एक धाव पाहिजे जिंकण्यासाठी. मॅच फिनिश होईल का. बॉल हवेमध्ये फुल टॉस करून खेळून काढले. फिल्डर पोहोचतोय झेल टिपला जातोय तर एक धाव पाहिजे आहे जिंकण्यासाठी. उरलेल्या 7 चेंडूचा खेळ शिल्लक. अजून थोडासा वेळ आहे सर विजयाचा जल्लोषासाठी. कारण का एक स्टार बॅट्समन आउट झाला. धावा बनवायच्यात फक्त आणि फक्त एक 6 चेंडू 7 चेंडू 1 धाव लागणार आहेत. तर ह्या मॅच नंतर सर 15 मिनिटाचा गॅप असणारे ब्रेक असणारे. प्रमुख जरूर. पाहुणे येण्याची वाट बघायची.
10 ते 15 मिनिटं ब्रेक राहील. त्यानंतर आपण ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामधील विजेता संघ. आणि त्यानंतर आपण अपोनंट टीम पाहणार आहोत. विजेता संघ झालेली टीम नायकवाडी फायनलच्या दिशेमध्ये प्रवेश केलाय. ऑन साईडला टुलेचा आपल्या बॅटबॉलचा संपर्क नाही मोठ्याने. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 1 धाव. षटक होतोय समाप्त. 6 बॉलमध्ये पाहिजे 1 धाव जिंकण्यासाठी. आजचा दिवस पाहिला आपण लाजबाब खेळ केला. सर्व परफॉर्मन्स पाहिलं सर्व संघाकडून. कुठेतरी वाटत होतं की टीम गिरणारी संघ फायनल पर्यंत पोहोचेल, परंतु जेम बॉईज गिरणारी संघाने अप्रतिम प्रयत्न ठेवला. त्यानंतर पराभूत झाले. टीम लिंगवणी संघ देखील पाहाल तर 1 धाव कशी डिपेंड करायची याच्यावरती दोन्ही गोलंदाजी. डीजे गाणं वाजता डीजेला चांगल्या परीने. सर्वांसाठी गाणं वाजवायचं. डीजे गाणं वाजेल डीजेला दुःख अडवायला. उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मान्य श्री भगवान हॅलो, थँक्यू. आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते आमचे- व्यासपीठावर. आमचे सन्माननीय मॅन ऑफ द रस्त्यावरची उपस्थिती